नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड. हर्षल स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आपण जे पोलीस भरतीचे जे PYQचे जे लेक्चर सिरीज आहे जे चालू केलेले आहे त्याच्यामधलं हे दुसरं लेक्चरच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण PYQ डिस्कस करणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. आता याच्यामधला नेक्स्ट म्हणजेच PYQ म्हणजेच काय 3 स्टार क्वेश्चन म्हणलं जातं याला. ठीक आहे, की जे की 5 वेळापेक्षा म्हणजेच 5 पेक्षा जास्त वेळेस अधिक विचारलेले क्वेश्चन आहे. उदाहरणार्थ, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? ठीक आहे, तर हे लॉर्ड वेलेस्ली. कोणी चालू केले? तर लॉर्ड वेलेस्लीने चालू केली. लॉर्ड वेलेस्लीचा कार्यकाळ 1798 ते 1805. लॉर्ड वेलेस्ली स्वतःला बंगालचा सिंह समजत होता. असा एक प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, बंगालचा सिंह हा स्वतः कोण समजत होता? तर स्वतः वेलेस्ली स्वतःला समजत होता. ठीक आहे. वेलेस्लीने सर्वप्रथम निजामावर तैनाती फौजेचा अवलंब केला. ठीक आहे, म्हणजे तैनाती फौज चालू करणारा व्यक्ती कोण? तर लॉर्ड वेलेस्ली. आणि सर्वप्रथम कोणावरती चालू केली? तर ते आहे निजाम. ते कधी केला? तर 1798 यावेळेस. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? कुठे? तर मुंबई. कशाची? तर आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी केलेली. ठीक आहे. पंडिता रमाबाई आर्य महिला समाजाची स्थापना केली. संस्कृतीचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना पंडिता ही पदवी देण्यात आली. ठीक आहे. बरं, ज्यांना कोणालाही समजा वाचण्यातनी किंवा ऐकण्यातनी त्रास होत असेल त्यांनी वरतं डाव्या साईडला यूट्यूबला डाव्या साईडला CC नावाचं ऑप्शन असतं, त्याच्यावरती क्लिक केलं की खालून मी जे बोलत आहे ते तिथं खाली लिहिल्या जाते. ठीक आहे. समोर बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वातंत्र्य सावरकर यांनी 1904 कोणती क्रांतिकारक संघटना स्थापन केली? ठीक आहे. आता कोणती करायला पाहिजेत यांनी? ॲक्च्युली यांची क्रांतिकारक संघटना अभिनव भारत. अभिनव भारत हे 1904 स्वातंत्र्यविद्या सावरकर यांनी स्थापन केलेली आहे. 1900 मित्रमेळा होती, ही संघटना स्थापन केली होती. तिचेच पुढे रूपांतर अभिनव भारतमध्ये झाले. भारत सेवक समाज गोपाळकृष्ण गोखले यांची आहे. ठीक आहे. तर तसंच काय, भारत सेवक समाज एक दुसरी संघटना आहे, ही पण क्रांतिकारक नाही. ही कोणाची आहे? तर भारत सेवक समाज, तर ही गोपाळकृष्ण गोखले यांची आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? म्हणजे बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? तर याचं उत्तर सोपं आहे, नीळ. 1917 साली गांधीजी बिहारमधील चंपारण्य येथे सत्याग्रह यशस्वी केला व ब्रिटिश माळेवाल्यांच्या जाचातून नीळ उत्पादक शेतकऱ्यांची सुटका केली. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न, सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? ठीक आहे. हा नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर यांनी केला बारडोलीचा सत्याग्रह. आता बारडोलीचा सत्याग्रह कुठे झाला? तर गुजरातमधील बारडोली परिसरात दुष्काळात सरकारने शेतसारा कमी न करता तो 25% वाढवला होता. यामुळे वल्लभभाई पटेल यांनी 1927 बारडोली येथे साराबंदी चळवळ उभारली. या घटनेमुळे जनता त्यांना सरदार या नावाने ओळखू लागली. म्हणजे त्यांना त्यावेळेस नाव दिलं सरदार वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल हे त्यांचं नाव, पण सरदार ही जी पदवी आहे तर त्यावेळेस त्यांना मिळाली. कोणत्या सत्याग्रहामध्ये? बारडोलीच्या सत्याग्रहामध्ये. नेक्स्ट, बारडोली सत्याग्रह रिकामी जागा यांच्या नेतृत्वाखाली झाला. आता फिरून प्रश्न आला तो. ठीक आहे, तोच प्रश्न परत फिरून आला. तर कोणाच्या? सरदार वल्लभभाई पटेल. त्यांनाच आपण लोहपुरुषसुद्धा म्हणलं जातो, आयरन मॅनसुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे. आणि भारताचे बिस्मार्कसुद्धा म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, बारडोली सत्याग्रह भारताच्या गुजरात राज्यातील बारडोली भागात 1928 घडला. सविनय कायदेभंगाचा सत्याग्रह होता. ठीक आहे. सरदार पटेलांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. ॲक्च्युली बारडोली सत्याग्रह 1927 सुरू झाला आणि 1928 संपला होता. ठीक आहे. नेक्स्ट, चौराचौरी घटनेने म्हणजेच रिकामी जागा हे आंदोलन संपुष्टात आले. कोणते आंदोलन संपुष्टात आले? चौराचौरी घटना. ठीक आहे. तर कोणते आणले? तर असहकार जी चळवळ होती ती चौराचौरी घटना घडली, त्याच्यामुळे ते संपुष्टात आले. गोरखपूर जिल्ह्यातील चौराचौरी या ठिकाणी 5 फेब्रुवारी ही तारीखसुद्धा विचारली जाते. कोणती? तर 5 फेब्रुवारी 1922 रोजी ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबाराचा विरोध म्हणून जमावाने पोलीस ठाण्याला आग लावली. ठीक आहे. आणि या आगीमध्ये जवळपास 22 जण मरण पावले होते. 21 कॉन्स्टेबल जवळपास आणि 1 सब इन्स्पेक्टर असे एकूण 22 जण मरण पावले होते. आणि या घटनेचा निषेध म्हणून गांधीजींनी 22 फेब्रुवारी 1922 असहकार चळवळ ही मागे घेतली, कारण याला हिंसक वळण लागलं होतं. आणि हे आपल्या चळवळीचा मुख्य उद्देश काय होता? अहिंसक मार्गाने सत्याग्रह करणे. ठीक आहे, हा होता. ठीक आहे. नेक्स्ट, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी रिकामी जागा या राजघराण्याच्या काळात कोरले गेले. तर कोणत्या राजघराण्याच्या काळात कोरले गेले? तर राष्ट्रकूट. ठीक आहे. नेक्स्ट,
आता वेरूळ हे यालाच कैलास लेणी, कालचा प्रश्न होता की कैलास याच्यामध्ये मुख्यत्व कोणत्या लेणी आढळतात, कैलास लेणी. ठीक आहे. कोणत्या काळात कोणत्या घराण्यात, तर राष्ट्रकूट घराणे. वेरूळ लेणी औरंगाबादला आहे. कुठे आहे तर औरंगाबाद. ठीक आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता औरंगाबादचं आता नवीन नाव काय झालेलं आहे. औरंगाबादला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणतात. अजिंठा लेणी ही जगप्रसिद्ध लेणी औरंगाबादमध्येच आहे. बीबी का मकबरा, दौलताबादचा देवगिरी हा किल्ला औरंगाबादमध्येच आहे. पितळखोरा लेणी ही सर्वात प्राचीन बौद्धकालीन लेणी आहे. त्याच्यामधली सर्वात प्राचीन लेणी म्हटलं, लेण्यामधली लेणी सर्वात प्राचीनकालीन लेणी जर म्हटलं कोणते आहे तर पितळखोरा. हा प्रश्न MPSCला सुद्धा विचारून झालेला आहे. नेक्स्ट, द राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण, तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे या ग्रंथाचे लेखक आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ मराठा पॉवर हे पुस्तक लिहिले. मराठा इतिहासाबद्दल गैरसमज न्यायमूर्ती रानडे यांनी या पुस्तकातून खोडून काढले. ॲक्च्युली मराठ्याबद्दल इतिहास इंग्रजांनी सुद्धा लिहिला होता, पण त्यांनी आक्षेपार्थ इतिहास लिहिला होता. त्यामुळेच आपला इतिहास आपण लिहावा म्हणून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ मराठा पॉवर्स हे पुस्तक लिहिले होते. समोर चालू. 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली, तर कुठे झाली तर मिरज या ठिकाणी झाली. मिरज छावणी 34वी बटालियन मधील मंगल पांडे यांनी मेजर सार्जंट या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. या उठावाची सुरुवात झाली. कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे होते. आता एक पीएससुद्धा येतात कोणत्या ठिकाणी कोणी कोणी उठाव केला, तर कानपूरमध्ये नानासाहेब पेशव्यांनी केला, झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाईमध्ये केला आणि अराल म्हणजेच कुंवर सिंग यांनी केला. ठीक आहे. नेक्स्ट, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण, हा बरेच वारंवार प्रश्न येतो. ठीक आहे. यशवंतराव चव्हाण. याचा आन्सर काय तर यशवंतराव चव्हाण 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 या काळात संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 1962 साली त्यांनी भारताच्या संरक्षण मंत्रिपदाची नियुक्ती झाली होती. 34वा नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता. ठीक आहे. आता भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता तर लॉर्ड कॅनिंग. आणि शेवटचा गव्हर्नर जनरल हाच होता. म्हणजेच भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण तर हाच म्हणजे लॉर्ड कॅनिंग. आणि याच्याच काळात 1857चा उठाव झाला आणि त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर 1958ला राणीचा जाहीरनामा आला आणि त्याच राणीच्या जाहीरनाम्यामध्ये गव्हर्नर जनरलचं रूपांतर आता म्हणजे प्रमोशन करून दिलं होतं, त्याला व्हाईसरॉय मानलं जाते आता. ठीक आहे. मग व्हाईसरॉय कोण, शेवटचा गव्हर्नर जनरल तोच पहिला व्हाईसरॉय म्हणजे लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे. नेक्स्ट, कोणत्याही समाजसुधारकास लोकहितवादी म्हणजे कोणत्या समाजसुधारकास लोकहितवादी म्हणून ओळखले जाते, तर याचं नाव आहे गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील लेखक आणि समाजसुधारक दोन्ही पण आहे. जन्म 18 फेब्रुवारी 1823 रोजी आणि 9 ऑक्टोबर 1992 रोजी त्यांचा मृत्यू झाला. देशमुख यांनी प्रभाकर साप्ताहिकासाठी वयाच्या 25व्या वर्षी लोकहितवादी या टोपण नावाने महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेचा उद्देश लेख लिहायला सुरुवात केली. त्यांनी पानिपत युद्ध, कलियुग, जातीभेद आणि लंकेचा इतिहास लिहिला. इंग्रजी कामांचा मराठीत अनुवाद करण्याचे कामही त्यांनी केले. 1880मध्ये ते गव्हर्नर जनरल कौन्सिलचे सदस्य आणि न्यायाधीश होते. राष्ट्रीय स्वावलंबनाचे समर्थक म्हणून त्यांनी 1876मध्ये दिल्ली दरबारात हातमाग खादी परिधान केला. लोकहितवादी या महान समाजसुधारक आणि तर्कशुद्ध विचारवंताने लोकांना स्वावलंबी होण्यासाठी आणि पाश्चात्य शिक्षण घेण्याची प्रोत्साहन केले. ठीक आहे. शतपत्रे हे सामाजिक कुप्रवृत्तीचे स्पष्ट, अधीर आणि भेदक विश्लेषण आहे. शतपत्रे आणि स्वाध्याय लोकहितवादी यांच्या व्यक्तिमत्वाच्या चाव्या आहेत. दोन्ही पुस्तके मूलतः एकच गोष्ट शिकवतात, परंतु नंतरचे अधिक स्पष्टपणे वैदिक युगाला समर्पित आहे. ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युली शतपत्रे आणि स्वाध्याय कोणी लिहिलं असेल तर ते सुद्धा लोकहितवादींनी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनीच लिहिलं. त्यांनाच आपण काय म्हणतो, लोकहितवादी सुद्धा म्हणतो. नेक्स्ट, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 साली भारत सेवक समाजाची स्थापना केली. कुठे केली तर पुणे. हा नेक्स्ट क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. स्थापनेचा हेतू काय, देशभक्ती निर्माण करणे. दुसरा, स्वार्थ त्यागाची शिकवण देणे. तिसरं, धर्म आणि जाती यांच्यामधील विरोध नष्ट करणे. आणि चौथंमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. आता वेद असतात, सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद.
यापैकी कोणत्या वेदामध्ये, हे 4 प्रमुख वेद आहे आपले, ठीक आहे, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद, यापैकी कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर याच्यामध्ये सामवेद. तुम्ही लक्षात ठेवू शकता, सांगीत, ठीक आहे, संगीत आणि सामवेद, ठीक आहे. सामवेद हा प्राचीन हिंदू संस्कृतीत 4 वेदांपैकी एक वेद आहे. सामवेदाला भारतीय संगीताचा पायासुद्धा म्हणला जातो, कारण आपल्या संगीताची उत्पत्ती कुठून झाली आहे? तर सामवेदामधून. नेक्स्ट, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? कोणता ग्रंथ लिहिला? तर म्हणजेच यापैकी सर्वच, म्हणजेच नायिकाभेद, सातशतक, बुधभूषण, हे तिन्ही ग्रंथ त्यांनीच लिहिलेले आहे. कोण? छत्रपती संभाजी महाराजांनी. छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद, नखशिख आणि सातशतक हे ब्रज भाषेत लिहिलेले ग्रंथ आहे. त्यांचे संस्कृत दानपत्र प्रसिद्ध आहे. ब्रज भाषेतील सातशतक, नखशिख, नायिकाभेद हे ग्रंथ उपलब्ध आहेत, ठीक आहे. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? आता हे एकदम सोपा प्रश्न आहे, कारण 1885 मध्ये झाली, तर याची तारीखसुद्धा आपण लक्षात ठेवू. नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यावर तारखेवर येऊ शकतो. 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना स्कॉटिश रहिवासी म्हणजेच ॲलम ॲक्टिव्हियम ह्यूम यांनी केली, म्हणजे यांच्या प्रयत्नातून झाली. किंवा म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसचा जनक कोणाला म्हणलं जातं? तर A.V. ह्यूमसुद्धा याला म्हणलं जातो, ठीक आहे. नेक्स्ट, ह्यूम हे इम्पिरियल सर्व्हिसेस ब्रिटिश सदस्य आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थांपैकी एक होते. काँग्रेसचे ते पहिले अध्यक्ष ओमेचंद्र बॅनर्जी, म्हणजे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ओमेचंद्र बॅनर्जी. काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष अब्दुल कलाम आझाद होते. त्यांनी 1925 मध्ये दिल्लीच्या विशेष अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते. म्हणजे सर्वात तरुण म्हणलं तर अब्दुल कलाम आझाद, सर्वात पहिले म्हणलं तर ओमेशचंद्र बॅनर्जी. आणि 1988च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष पहिले इंग्रज म्हणजे जॉर्ज यूल हे होते. आणि 1919च्या अमृतसर अधिवेशनाचे अध्यक्षपद मोतीलाल नेहरू यांनी भूषवले होते. हे थोडक्यामध्ये माहिती त्याच्यापैकी, ठीक आहे. तसेच ॲलम ॲक्टिव्हियम ह्यूम यांनी सचिव पदाचं सुद्धा काम केलेलं आहे, म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसचे सचिवसुद्धा ते राहिलेले आहे, म्हणजे बराच काळ राहिलेले आहे. महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तळखरकर, ठीक आहे. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 मध्ये केली. धार्मिक आणि सामाजिक सुधारणेची चळवळ याच्या माध्यमातून राबवत होते. प्रार्थना समाजाचे प्राथमिक लक्ष सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणेवर होता, हे पण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? हा एक म्हणजेच आउट ऑफ द सिलेबस प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. बाबा आमटे यांनी केली. मूळ नाव मुरलीधर देवीदास आमटे. पुरस्कार कोणकोणते भेटले त्यांना? पद्मश्री 1971, रॅमन मॅक्सेस 1985, पद्मविभूषण 1986, गांधी शांतता पुरस्कार 1999, UN प्राइज इन फील्ड ऑफ ह्युमन राईट्स 1999. आनंदवन ठिकाणी चंद्रपूर जिल्हा. आनंदवन कुठे आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. आणि नेक्स्ट म्हणजेच काय एक प्रश्न असा पण विचारला जातो की नर्मदा बचाव आंदोलन हे कोणाशी संबंधित आहे? जसं बाबा आमटेचं आनंदवन आहे, तसंच त्यांचं एक आंदोलन आहे मेघा पाटकरांचं, तर नर्मदा बचाव आंदोलन, ठीक आहे. नेक्स्ट 2 स्टार क्वेश्चन आता बघू आपण. खालीलपैकी अष्टप्रधानापैकी चुकीच्या जोडी ओळखा म्हणते. आता याच्यामध्ये चुकीची जोडी म्हणजे तुम्हाला बरोबर जोड्या सांगून देतो. पेशवा कोण होता? पेशवा म्हणजे पंतप्रधान समजला जाते. अमात्य म्हणजेच काय? वित्तमंत्री समजल्या जाते. पंडितराव म्हणजेच पुजारी समजल्या जाते. आणि नेक्स्ट बाकी आपण सर्व बघू 8 कोणकोणते आहेत, ठीक आहे. चुकीची जोडी म्हणजे सुमंत सेनापती ही चुकीची जोडी होती, त्याच्यापैकी आपण बघू. प्रधान म्हणजेच प्रधान कोण होता? तर मोरो त्र्यंबक पिंगळे, राज्यकार चालवणे हे त्यांच्याकडे काम होतं. अमात्य रामचंद्र निलखंड मुजुमदार हे जमा खर्च पाहणे. नेक्स्ट सेनापती हंबीरराव मोहिते, सैन्याचे नेतृत्व करणे. 4 पंडितराव हे कोण होते? मोरेश्वर पंडितराव होते, धर्माची कामे पाहणे. 5 म्हणजे न्यायाधीश निराजी रावजी हे न्यायाधीश न्यायदान करणे. 6 म्हणजे सचिव अण्णाजी दत्ता सरकारी आज्ञापत्र पाठविणे. 7 म्हणजे मंत्री दत्ताजी त्र्यंबक वाखनीस पत्रव्यवहार पाहणे. मंत्र्याकडे काम कोणतं? तर पत्रव्यवहार पाहणे. 8 सुमंत याच्याकडे काम होतं रामचंद्र त्र्यंबक ढबीर
आता यांचं काम काय, परस्पर संबंध ठेवणे. हे अटी बघितले आपण अष्टप्रधान मंडळ. ठीक आहे. नेक्स्ट, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? ठीक आहे, रवींद्रनाथ टागोर. 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत निषेध सभा भरली असताना या सभेतील जमावावर जनरल डायरने दारुगोळा संपेपर्यंत म्हणजे जवळपास 1600 फैरी झाडल्या होत्या. ठीक आहे. त्यामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच याचा निषेध म्हणून सर ही पदवी वापस केली होती. कोण केली? तर रवींद्रनाथ टागोरांनी. मोनालिसा व दी लास्ट सफर या अजरामर चित्र कलाकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे? कोण आहे? तर लिओनार्दो व्हिन्सी. ठीक आहे, हे खूपच प्रसिद्ध चित्र आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण, सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे केली. ठीक आहे. सत्यशोधक समाज ही महाराष्ट्रातील समाज सुधारणेची पहिली चळवळ मानली आहे. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य सर्व साक्षर जगतपती त्यास नगोस मध्यस्थी हे वाक्य आहे त्यांचं. नेक्स्ट, शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? तर बाजीराव पेशवे यांच्या काळात बांधला गेलेला आहे. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पहिला बाजीराव यांची पेशवेपदी नेमणूक केली होती. ते नेक्स्ट, शिवाजी महाराज रिकामी जागा या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाच्या सरदार सिद्दी जोहर याने किल्ल्याला वेढा घेतला. त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले. तो किल्ला कोणता? तर पन्हाळा, कोल्हापूर या ठिकाणी. ठीक आहे. महाराज वेढा सोडून पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे गेले. बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशीद यांच्या बलिदानामुळे महाराज सुखरूप पोचले. बाजीप्रभू चाक्य लाख मेले तरी चालतील, मात्र लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, हे मराठ्यांचं वाक्य होतं. ठीक आहे. नेक्स्ट समोर बघू, मराठ्यांचा इतिहास सर्वप्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला, म्हणजे कोणी इंग्रजीमध्ये लिहून काढला असं सुद्धा म्हणता येईल आपले? तर ग्रँड डफ यांनी लिहून काढला होता मराठ्यांचा म्हणजे इंग्रजीमध्ये सर्वात प्रथमचा इतिहास. महादेव गोविंद रानडे यांनी ग्रंथ लिहिला. ठीक आहे. यांचा ग्रंथ आपण आताच बघितला, मराठा पॉवर्स. गोपाळ आगरकरांची चरित्र, फुटके नशीब. नेक्स्ट आणि बस. ठीक आहे. समोर नेक्स्ट बघू, पेशवे काळात मामलेदारांच्या कचेरीत कोण अधिकारी असे? तर या ठिकाणी मुजुमदार असे, म्हणजेच अधिकारी. मग पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असत? तर मुजुमदार. पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत मुजुमदार त्यांच्याबरोबर खालील अधिकारी असत: दिवाण, फडणीस, दप्तरदार, चिटणीस. मुजुमदाराकडे हिशोब तपासण्याचे काम असायचे, तर फडणवीसाकडे संदापत्रे नोंदविण्याचे काम असायचे. दिवाण हे मामलेदाराचे दुय्यम अधिकारी असत. ठीक आहे. नेक्स्ट, विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? ईश्वरचंद्र विद्यासागर. अग्रगण्य समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर हे भारतातील 19व्या शतकातील एक प्रमुख सुधारक होते, म्हणजे समाजसुधारक होते. ठीक आहे. विधवांच्या दुरावस्थेचे ते खूप प्रभावित झाले होते आणि महिलांच्या शिक्षणासाठी, समाजातील त्यांच्या हक्कासाठी ते खंबीर होते. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण, जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कुठे आहे? हा सुद्धा एक प्रश्न आलेला आहे. तर जिना हाऊस कुठे आहे? तर मुंबईमध्ये. जिना हाऊस हे मुंबईतील मलबार हिलवर असलेले एक घर आहे. पाकिस्तानचे संस्थापक बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी हे घर 1936 बनवले होते. इंडिया हाऊसच्या रिकामी जागा या क्रांतिकारकाने कर्झन वायलीचा वध केला. आता कोण होता तो? तर मदनलाल धिंगरा, की ज्याने कर्झन वायलीची हत्या केली. अभिनव भारत या संघटनेच्या इंडिया हाऊसमध्ये क्रांतिकारक मदनलाल धिंगरा याने 1 जुलै 1909 कर्झन वायलीची हत्या केली. अभिनव भारत या सावरकरांनी स्थापन केलेल्या संघटनेचं मुख्यालय कुठं होते? तर नाशिक या ठिकाणी होते. ठीक आहे. हा मागचा क्वेश्चन. अभिनव भारतची स्थापना 1904 नेक्स्ट, महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती? तर प्रतिष्ठान या ठिकाणी होती. ठीक आहे. सातवाहन घराण्याचे राज्य आताचे तेलंगणा, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रात पसरले होते. त्या राज्याची राजधानी प्रतिष्ठान ही होती, त्या आत्ताचे पैठण आहे. नेक्स्ट म्हणजे 1857चे भारतातील स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विदा सावरकरांनीच लिहिला. 18 स्वातंत्र्याचे समर विदा सावरकर. आता इतर पुस्तके बघू आपण. हिंदुत्व व हिंदू कोण, माझी जन्मठेप, शत्रूच्या शिबिरात, अथांग, कमला, सप्तर्षी,
गोमांतक हे काव्यसंग्रहसुद्धा त्यांनीच लिहिले आहे, म्हणजेच विदा सावरकरांनी. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. ठीक आहे, याच्यावर बरेचदा प्रश्न येते. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शोध प्रतिबंध आहे किंवा प्रबंध आहे. हा प्रबंध त्यांनी ऑक्टोबर 1922 लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर ऑफ सायन्सच्या पदवीसाठी प्रस्तुत केला होता. हा प्रबंध डिसेंबर 1923 पुस्तक रूपात प्रकाशित झाला आणि याची आपल्या म्हणजेच RBIची जे न्यू आहे किंवा पाया याच बेसवर आहे. ठीक आहे, समोर बघू आपण. आज म्हणजे आणखीन 4 क्वेश्चन घेऊन टाकू आणि थांबून देऊ. ठीक आहे, महात्मा गांधीजीच्या जीवनक्रमातील महत्त्वपूर्ण संघटनाचा क्रम जुळवणारी पर्याय ओळखा. तर म्हणजे याचा क्रम लावा म्हणते, कुठून कुठं झाला, महात्मा गांधीजी आले त्याच्यानंतर काय काय केलं. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजेच मी तुम्हाला डायरेक्ट क्रम सांगतो, आन्सर सांगतो. 1917 चंपारण सत्याग्रह झाला. त्याच्यानंतर 1922 साराबंदी मोहीम, म्हणजे जे ऑप्शनमध्ये दिले आहे त्याच्याच विशेष बोलत आहे मी. ठीक आहे, 1917 चंपारण सत्याग्रह, 1922 साराबंदी मोहीम, 1930 दांडी यात्रा आणि 1920 असहकार चळवळ. ठीक आहे, हे वेगवेगळे दिलेले आहे. ठीक आहे, ॲक्च्युली असं पाहिजे होतं ते 1917 चंपारण चळवळ, 1920 असहकार चळवळ, 1922 साराबंदी मोहीम आणि 1930 दांडी यात्रा हे झालं आहे. नेक्स्ट, सिंधू संस्कृतकालीन महत्त्वाचे बंदर कोणते, तर लोथल हे बंदर होते. हे सुद्धा तुम्हाला म्हणजेच सिंधू संस्कृतीवर सुद्धा बरेच प्रश्न आहेत. लोथल उत्खनन केलेले ठिकाण हे सिंधू संस्कृतीचे एकमेव बंदर शहर आहे. म्हणजे एकमेव बंदर कुठे आहे तर लोथल या ठिकाणी. लोथल सिंधू संस्कृतीच्या अनेक अवशेषांच्या शोधासाठी प्रसिद्ध आहे. लोथल हे साबरमती नदी आणि तिच्या उपनदी भोगाव दरम्यान वसलेले आहे. आता हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, भात लागवडीचा संबंध लोथल हडप्पा संस्थांशी आहे. गांधीजी, नेक्स्ट क्वेश्चन बघू. गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात या देशातून केली तर दक्षिण आफ्रिका या देशातून केली. तेथे त्यांनी सत्याग्रहाबद्दल शिकले, म्हणजे तिथे शिकले ते, जेथे लोकांनी शांततापूर्व मोर्चा आणि निषेधाचे आयोजन केले होते आणि कायद्याच्या विरोधात लढण्याचा कोणताही हिंसक मार्ग वापरला नाही. त्यांनी त्या देशातील आफ्रिकन लोकांनी आयोजित केलेल्या नागरी हक्क चळवळीवर प्रभाव टाकला. अखेर 1947 ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यासाठी ते भारतात आले होते. ठीक आहे, उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते तर असहकार चळवळ. पुस्तकामध्ये चुकीचं दिलेलं असहकार चळवळ नाही म्हणतात, त्याला सविनय कायदेभंग चळवळ म्हणता येते. ठीक आहे, कारण सविनय कायदे 1930ची जे चळवळ आहे त्याच्यामध्येच मिठाचा सत्याग्रह झाला होता. त्यालाच दांडी मार्च म्हणला जातो, सविनय कायदेभंग चळवळसुद्धा म्हणल्या जाते आणि मीठ सत्याग्रहसुद्धा म्हणला जातो. ठीक आहे, म्हणजे बरेच नाव आहे त्यांना. नेक्स्ट, मिठाचा सत्याग्रह म्हणजेच असहकार चळवळीचा एक भाग होता, त्याला असहकार चळवळीचा भाग होता म्हणले जाते. पण असहकार चळवळ ही ॲक्च्युली वेगळी आहे 1920. ठीक आहे, तो एक भाग होता. ठीक आहे, तो बघू आपण. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिठाचे लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती. मिठावरील कराचा विरोधात हे आंदोलन पुढे वर्षभर सुरू राहिले. दांडी यात्रेच्या सत्याग्रहामधील ग.दी. माडगूळकरांनी एक अजरामर कविता लिहिली. तिची सुरुवात अशी आहे, उचलले तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया, हे या ठिकाणी आहे. ठीक आहे, आणि शेवटचा क्वेश्चन म्हणजेच भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला आहे तर संत एकनाथ. संत एकनाथाचे भारूड खूप प्रसिद्ध आहेत. ठीक आहे, तर भारूड हा रचना प्रकार संत एकनाथांनी रूढ केला. संत एकनाथ महाराष्ट्रातील भक्ती संत होते. नेक्स्ट, त्यांनी खालच्या जातीबद्दल सहानुभूती दर्शविली, तसेच जातीय भेदांना विरोध केला. ठीक आहे, आता या ठिकाणी इथेच थांबू. तर तुम्हाला जर याच्यामध्ये काही जर अडचण आल्यास किंवा एखाद्या क्वेश्चनचा आन्सर किंवा दुविधा असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.